चला बघूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं. या अपडेटमध्ये आपण बघणार आहोत की मालिकेत नक्की काय काय महत्वाचे ट्विस्ट आलेत, म्हणजे पात्रांमधले संबंध कसे बदलतायत आणि हो, काही नवीन गैरसमज पण निर्माण झालेत. तर पहिली गोष्ट, जीवा आणि नंदिनीबद्दल. जीवानं, तुम्हाला माहितीये, आनंद निवासच्या कामासाठी मदत मागितली ना, तेव्हा नंदिनीने त्याला काय मस्त वचन दिलंय. म्हणाली, मी कायम तुझ्यासोबत असेन. यामुळे दोघांमधला विश्वास एकदम घट्ट होताना दिसतोय, नाही का? आता दुसरी गंमत. मानिनीला सापडलंय काव्याच्या पुस्तकात एक गुलाबाचं फूल, आणि तिला कळलंय की हे अनिशानं दिलेलं नाहीये. मग काय? मानिनीला लगेच संशय आलाय की नक्कीच काव्याला कोणीतरी बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे आता गैरसमज वाढणार असं वाटतंय. आणि तिसरा पॉइंट आहे पार्थ आणि काव्याचा. काव्यानं ते कपल वॉच दुरुस्त करून पार्थला परत दिलं ना, तेव्हा पार्थनं तिच्याबद्दलच्या त्याच्या भावना स्पष्ट सांगितल्या. तो म्हणाला की ती खूप वेगळी आहे, त्याला ती खूप आवडते आणि त्याच्या आयुष्यात तिचं स्थान एकदम खास आहे. म्हणजे बघा, जरी त्याला स्वतःबद्दल तसं वाटत नसलं तरी काव्या त्याच्यासाठी किती स्पेशल आहे हे त्यानं सांगितलंय. थोडक्यात आजच्या एपिसोडमध्ये नाती घट्ट होताना पण दिसलीयत आणि गैरसमजांचे नवीन इशारे पण मिळालेत. त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.